नमस्कार शेतकरी बांधवांनो, गुढीपाडवा पावला, थेट खात्यात 2 योजनेचे पैसे ट्रान्सफर. मित्रांनो, अखेर आज 2 योजनेचे पैसे वितरित करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यामध्ये पहिली योजना पीक विमा व दुसरी योजना नमो शेतकरी योजना. मित्रांनो, राज्यात सन 2025 मध्ये खरीपामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं. त्यामुळे सोयाबीन, कापूस व इतर खरीप पिकांचं मोठं नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. त्याचवेळी राज्य सरकारने कृषी विभागाला तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्याचवेळी कृषी विभागानं तातडीनं पंचनामे करत नुकसानीचा अहवाल राज्य सरकारला पाठवला होता. जो काय अहवाल कृषी विभागाने पाठवला होता तोच अहवाल राज्य सरकारनं केंद्र सरकारला पाठवला होता. आता त्याच अहवालातून केंद्र सरकारने पीक विमा वाटपाचे आदेश पीक विमा कंपन्यांना दिलेले आहेत व त्याचा निधी देखील वितरित केला आहे. त्यामुळे पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून थेट उद्यापासून खरीप 2025चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहे. तसंच मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील जाहीर केला असून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहे. मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणाऱ्या 25 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश राज्य सरकारने या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 योजनेचे पैसे आता ट्रान्सफर होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.